मित्रांनो, सध्या बातम्यांमध्ये तुम्ही ऐकलं असेल की इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटद्वारा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे किंवा ऑरेंज अलर्ट किंवा येलो अलर्ट. तर आत्तापर्यंत आपण ऐकलं आहे की रेड अलर्ट, ऑरेंज अलर्ट, येलो अलर्ट, त्या व्यतिरिक्त एक असतो ग्रीन अलर्ट. जसं मी तुम्हाला सांगितलं की इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट हे अलर्ट इश्यू करत असते. याच्यातला ग्रीन अलर्टचा अर्थ असा होतो की कुठल्याही प्रकारचं आपल्याला इथे वातावरणापासून काही नुकसान, धोका किंवा अतिवृष्टी किंवा सायक्लोन असलं काही होणार इथे नाही आहे. सो हा एक सिम्पल आहे ग्रीन अलर्ट. आता इथे ज्यावेळेस आपण म्हणतो येलो अलर्ट, तर येलो अलर्टचा अर्थ असा होतो की साधारणपणे 64.5 मिलीमीटर ते साधारणपणे 115.5 मिलीमीटरच्या आसपास 24 तासामध्ये तिथे पाऊस होईल. त्यानंतर ऑरेंज अलर्टमध्ये काय होतं की 115.6 मिलीमीटर ते 204.4 ते 5 मिलीमीटरपर्यंत 24 तासामध्ये पाऊस पडू शकतो. आता ज्यावेळेस येलो अलर्ट आहे त्यामध्ये एक सतर्कतेचा तो इशारा असतो की इथे पाऊस पडेल, त्याच्यामुळे थोडंसं जनजीवन विस्कळीत होऊ शकतो. येलो अलर्ट जे आहे तो येलो अलर्टमध्ये सावधगिरी म्हणून शक्यतोवर घरातून बाहेर पडणं हे टाळलं गेलं पाहिजे. आणि ज्यावेळेस आपण रेड अलर्ट म्हणतो तर रेड अलर्टमध्ये साधारणपणे 204.5 ते 6 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस हा 24 तासामध्ये पडणार असतो किंवा पडलेला असतो किंवा पडण्याची शक्यता असते. हे इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटद्वारा सांगितलं जातं. रेड अलर्टला अतिशय गांभीर्याने घेतलं गेलं पाहिजे, कारण त्याच्यामध्ये पावसाची तीव्रता, त्यानंतर जनजीवन हे अतिशय मोठ्या प्रमाणात विस्कळीत होऊ शकतं. IMDच्या म्हणण्यानुसार प्रॉपर्टी किंवा बाकी पण काही इथे नुकसान होण्याची शक्यता आहे. वॉटर लॉगिंग होऊ शकते. आणि सध्या तर आपण फ्लॅश फ्लड ही समस्या गेल्या अनेक वर्षांमध्ये आपण ऐकली असेल. शहरांमध्ये ही समस्या उद्भवते आहे. तर असल्याच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजबद्दल सुद्धा आपण पुढे पण चर्चा करणार आहोत ह्या सिरीजमध्ये. आय एम शुअर आज एक नवीन इन्फॉर्मेशन तुम्हाला भेटली असेल. परीक्षेच्या दृष्टिकोनातून प्री पर्स्पेक्टिव्हने अतिशय महत्त्वाची ही इन्फॉर्मेशन आहे. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी SPM IAS अकॅडमीच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूयात लवकरच पुढच्या व्हिडिओत. थँक्यू सो मच.